नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील तिवठणा, अवलगाव, भिसेगाव, मोहोळा, पोंडुळ आदी गावामध्ये ढगफुटी तर झाली, परंतु गोदावरी नदीच्या बॅकवॉटर पुरामुळे आणि महापूर आल्यामुळे जवळपास 50% शेतीचे नुकसान झालेले आहे। कित्येकांचे संसार वाहून गेले, तर कित्येकांचे पशुधन देखील या पुरामध्ये वाहून गेले, काही मृत्युमुखी पडले। अशा वेळी शासनाने यांना काहीतरी सानुग्रह अनुदान द्यावा, हीच सध्या सरकारकडून जनतेची मागणी आहे, असे आमचे प्रतिनिधी अंकुश धोंडगे तिवटणेकर यांनी कळवले आहे। इथं जायला रस्ता नाही, दुखण्याने पडलेत। त्या पोरग तिथं उभा आहे, त्याला धरून न्यावं लागायले। इथून जाताय ना, गाडी काय नाही, सगळे शेत गेले आमचे, सोयाबीन गेले, कापस गेले। हे सरकार देऊन काय लिहिले? 10 रुपये देत या, आम्हाला त्याला पाण्याला पुरत नाही। आमच्या कष्टाचे पैसे गेले शेत, अजून काय करावं आम्ही? आता काय खायचं आम्ही? हा, प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे बघावं ना, काही द्यावं ना आम्हाला अनुदान। काही यावं येईन बघायला तयार नाही कोणी येऊन सीन। इथं पाणी किती चढ, किती काय गेलंय, दुष्काळी झालेले काही आले का कोणी इथं प्रशासनचं? हे कापूस सगळं आमचं शॅट झालेलं कापूस, हे काय कापूस राहिले का आमचं इथं? काही आता ह्याला 2,500 रुपयाला। अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि ताज्या घटना घडामोडी पहा। बघा आमच्याकडे काय झालं। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।